जिल्ह्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा उधळला, मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई जाहीर केली आणि त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं असा आरोपही त्यांनी केलाय। राज्यामध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते ती लाखोंच्या घरात मिळते, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा अन्याय काय याचा खरं तर लोकप्रतिनिधींनी अभ्यास केला पाहिजे आणि या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आणि आपलं शेळ लाटण्याचा प्रकार हा थांबवला पाहिजे, एवढीच माझी इथल्या राज्यकर्त्यांना विनंती आहे। त्याचबरोबर हे 2224 रुपये किती शेतकरी घेतील आणि खरं तर कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकेका मताला 15-20 हजार रुपये खर्च आले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।